शब्द बोलणार, जास्त नाही. 3 वेळा कोमात जाऊन मी इथे आलो आहे आणि तुम्ही सगळे मला भेटलात त्याच्याबद्दल बौद्धिक पात्रता असूनही बऱ्याच जणांना की आपण हे पाठ करायचो आणि म्हणायचो. मायबाप रसिक प्रेक्षक हो, जय शिवराय. मी सुधीर नारायण कोमुर्लेकर आरमारी मराठा या तुमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिकजनांचं स्नेहपूर्वक स्वागत करतो आहे. मायबाप रसिक हो, आज मी एक आगळं वेगळं व्हिडिओ बनवतो आहे. माझ्या चॅनलच्या व्हिडिओची सुरुवात माझ्या हायस्कूलपासून, म्हणजे ज्या शाळेत मी शिकले त्या शाळेपासून झाली होती. आजपर्यंत जवळजवळ 22,000 सबस्क्रायबर आपले झाल्यानंतर आज पुन्हा एकदा आम्ही माझ्या ज्या शाळेमध्ये विद्यार्जन केलं, ज्या शाळेमध्ये मी शिकले त्या शाळेमध्ये एक सुंदरसं व्हिडिओ बनवून केलं. त्याची पार्श्वभूमी काय आहे, तो व्हिडिओ कशाबद्दल आहे हे आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. खरोखर सुंदर असं व्हिडिओ आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणारी ही गोष्ट असा, आपण ज्या शाळेत शिकतो, आपण ज्या शाळेत आपण विद्यार्जन करतो किंवा ज्या काही ज्ञान मिळवतो त्याच ज्ञानाचा उपयोग आपण आपल्या भवितव्यात किंवा भविष्यासाठी, भविष्यातल्या जगण्यासाठी करतो. आणि ही जी आपली जी विद्या देणारी आपली विद्यामंदिर, तेच आपल्या जीवनाचं खरं सार्थक घडवतं. अशा विद्यामंदिरामध्ये आज एक सुंदर असं कार्यक्रम आयोजित केलेला असा. आणि सुंदर कार्यक्रम यासाठी म्हणतोय मी की असं प्रत्येकाच्या जीवनामध्ये असे आनंदाचे क्षण येऊ नये. आनंदाचे क्षण कोणते आहेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ह्यो व्हिडिओ तुमका नक्की आवडतो, व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका विनंती आहे. चला तर जाऊया, आपण जो काय आज अनुभव घेणार आहोत त्या अनुभवाकडे आपण आता जाऊया. या वर्गामध्ये कसली तरी सगळे सरांना घेऊन या. हां सगळ्यांनी नमस्कार करा डॉक्टरांना. तेरा तारीखला सुरुवात झालेली. मी सगळे एकत्र या. सरांना पुढे येऊ दे. माझा 11वीचा वर्ग.
सुस्वागतम माझ्या बंधू भगिनीनं. आज अतिशय असा अविस्मरणीय प्रसंग आहे, कारण काळाचा महिमा एवढा मोठा आहे की आज घडलं तर उद्या भेटू की नाही सांगता येत नाही. आणि अशा वेळी आपण सगळेजण भाग्यवान आहात की 50 वर्षांनी जेव्हा आपल्या माणसांची आठवण येते, ओढ लागते, तुकोबांच्या भाषेत म्हणायचं तर भेटी लागे जीवा लागली त्यास. आज हा भेटीचा प्रसंग आहे. हो, बाजारात काय बाजूने जाणारी माणसं असतात आणि आपण तर आज आपल्या भावंडांची आठवण केलेली आहे. आणि या ठिकाणी या कार्याचं उद्दिष्ट लक्षात घेऊन आपण आज सगळे आलेले आहात. त्याबद्दल आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आता जी औपचारिकता आहे, आज आपल्याला मला वाटतं 2 किंवा 3 पिढ्यांना ज्यांनी ज्या ज्ञानामुळे आपण ह्या जगामध्ये अगदी निर्भयपणे जगू शकतो, माणसासारखं वागू शकतो, असं ज्ञान दिलं ते आमचे गुरुवर्य श्री सोमण सर. त्यांच्या हातातली जादूच एवढी मोठी होती की एका टिंबावर बोट ठेवलं की पुढे आता काय होणार ही आमच्या सगळ्यांच्या मनात उत्सुकता असायची. आणि त्याच्यातून ते एक काहीतरी असं चित्र करायचे. मला वाटतं ते विठ्ठला तू वेडा कुंभार अनेक घट घडवले. तसं सरांच्या मनात टिंबावरून काय कल्पना असायच्या आणि ते सगळ्यांना हसवण्याचा, आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायचा. जगामध्ये फार कठीण गोष्ट आहे की दुसऱ्याला हसवणं. रडवणारे भरपूर भेटतात, पावली भेटतात. तर आज असे आमचे गुरुवारी सोमण सर आम्हाला या समारंभाच्या अध्यक्षस्थानी लागले आहेत. आमचं सर्वांचं भाग्य. आपण टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. आणि यानंतर व्यासपीठावर तुमच्या विद्यार्थ्यांचा, विद्यार्थिनींचा एक प्रतिनिधी म्हणून सोमण सरांच्या बाजूला बसायचं आहे. तर संजीव कोमरलेकर आपण स्थानापन्न व्हायचं आहे. असू दे, हरकत नाही. आणि त्यानंतर शारदा गोबल आपणही आसन ग्रहण करावं असं मला वाटतं. तमसो मा ज्योतिर्गमय. एक छोटीशी एवढीशी ज्योत अख्ख्या जगाला ज्ञानाचा उजेड देते, जीवन कसं जगावं हे शिकवते. आणि त्याचं प्रतीक म्हणून विद्यादायिनी शारदेच्या ठिकाणी आपण आज दीप प्रज्वलन करतो आहोत. आज आपल्या पहिल्या अनोख्या अशा 50 वर्षानंतरच्या संमेलनाचं उद्घाटन झालेलं आहे असं मी जाहीर करतो. सर, या ब्रह्मा शंकर देवै सदा वंदिता सा मां सरस्वती भगवती. आणि थोडस नमस्कार माझाया ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा. शब्द रूप शक्ती दे, भाव रूप भक्ती दे. शब्द रूप शक्ती दे, भाव रूप भक्ती दे. प्रगतीचे पंख दे, चिमण पाखरा. ज्ञान मंदिरा ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा. गुरुवर्य आणि आमच्या ज्ञानाचे पितामह श्री सोमण सर यांचा अगदी
साधारण का होईना पण आम्ही सत्कार करतो आहोत. ऋणातून मोकळं होणार नाही, तरी सोमण सरांनी गोड मानून हा सत्कार स्वीकारून घ्यावा अशी मी विनंती करतोय. धन्यवाद सर. प्रभू सगळ्यांना पेढे वाटा, गोड करा वातावरण. तर हे शिक्षण महर्षी शिरोडकर साहेब यांनी ही संस्था उभारली आणि त्याच्यातूनच आपल्या अगोदरची आपली भावंड, आपल्या अगोदरचे वडील आणि आमची मुलं आता मुंबईत जरी असली तरी आम्ही त्यांना अभिमानाने इथून जाता येताना दाखवतो ही माझी शाळा. हे त्यांचं कार्य आहे शिरोडकर साहेबांचं. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत शिरोडकर साहेबांसाठी आणि त्या शाबासकी. आणि माझ्या गुरुवर्य सोमण सरांन आणि आमचे हायेस्ट विद्यार्थी मित्र संजीव कोमोर्लेकर आणि तुम्ही सर्व उपस्थित सध्या आहात ते माझे वर्ग मित्र मैत्रिणी. आज आपण 50 वर्षांनी इथे एकत्र आलो. खूप अभिमान वाटतो. जाता येता आम्ही म्हणायचे हे माझं हायस्कूल असं माझ्या सासरच्या माणसांना सांगताना मला खूप अभिमान वाटायचा. शिक्षणाच्या सुविधा फार कमी होत्या हे तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळे बौद्धिक पात्रता असूनही बऱ्याच जणांना त्यांच्या कुवतीनुसार शिक्षण घेता आलेलं नाही आणि त्यामुळे रत्नागिरीला एकमेव त्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आणि BEd झालं. आणि शिक्षक म्हणून माध्यमिक शिक्षणामध्ये हायस्कूलच्या शिक्षकासाठी आवश्यक तेवढी पात्रता मिळवून मी जामसंड हायस्कूलला 85 पासून काम केलं. ते 18 मध्ये मी मुख्याध्यापक म्हणून तिथून निवृत्त झालो. आता हा जो प्रवास मी माझा थोडक्यात तुमच्या समोर ठेवला, याला कारण हे आहे की ज्या ठिकाणी आता मी उभा आहे त्या ठिकाणी 76च्या पूर्वी 3 वर्ष मी असाच वेगवेगळ्या वर्गात बसत होतो आणि आम्हाला लाभलेले सोमण सरांसारखे जे गुरुवर्य होते हे आमचं पूर्व सुकृत आहे असं माझं प्रामाणिक मत. त्यामुळे मी आधी विद्यार्थी, मग शिक्षक, मग पर्यवेक्षक त्या हायस्कूलचा आणि नंतर मुख्याध्यापक म्हणून चांगल्या प्रकारे काम केलं असं माझं मत आहे. बाकीचे लोक काय म्हणत असतील मला माहिती नाही. तर असा हा प्रवास जो आहे 76ला 10वीला होतो म्हणजे मला वाटतं 75च्या 73-74ला 8वीला आलो आणि तेव्हापासून म्हणजे कसं एक म्हण आहे बघा, जात्यावर बसल्यानंतर ओव्या सुचतात. तसं काल दिवसभर मी वेगवेगळी जरी कामं करत असलो तरी मी पुन्हा एकदा त्या काळात गेलो विद्यार्थी म्हणून हायस्कूलच्या विद्यार्थी दशेत असताना. आणि मग मला जसं मगाशी म्हणालो ओव्या सुचतात गळायला बसल्यानंतर, तसे एक एक शिक्षकांची नावं आठवायला लागली, एक एक चेहरे आठवायला लागले. त्यांचेच नव्हे तर विद्यार्थ्यांचे सुद्धा चेहरे आणि नावं आठवायला लागली. आणि मग अगदी आज सकाळी येईपर्यंत हा प्रवास सतत चालूच होता. अर्थात चेहरे बदलले, अर्थात तो कालौघ आहे त्याच्यामध्ये असं घडणारच आहे. काहींची ओळख साधारण होत होती, काहींना विचारावं लागलं. आता याच्यामध्ये माझा सगळा आयुष्यक्रम जो आहे हा इथेच या परिसरामध्ये देवगड तालुक्यामध्ये पार पडला. अनुभवाचा प्रवास आहे आणि हा जो क्षण घडवून आणलेला आहे तो तेवढ्यासाठीच आहे. या मधल्या काळात आपण जरी ठरवलं असतं तरी आपण एकत्र येऊ शकलो नसतो. याचं कारण आहे की आपण नोकरी, वेगवेगळ्या ठिकाणचे व्यवसाय, सांसारिक जबाबदाऱ्या याच्यामध्ये बांधील असतो. आणि या शाळेने घडवलेला की घेतले व्रतन हे अनियंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे बुद्ध्याचं वाण धरले करी हे सतीचे. शिक्षकीपेक्षा शारदा आता म्हणाली तो बाहेरून जरी दिसायला छान वाटत असला, रजा असतात आणखी काय काय सुट्ट्या असतात, हे सगळं जरी खरं असलं तरी ते बाहेरून दिसतं, पण प्रत्यक्षात कसं असतंच असं नव्हे. आणि हे वाण सतीचं पेलण्याचं सामर्थ्य या गुरुजनांनी दिलं. वंदन आपले अध्यक्ष सोमण सर आणि माझ्या वर्गबंदी गोपी, मी हा वर्ग भगिनी म्हणतो ना ते शुद्ध असा
ही म्हणायची संधी 50 वर्षानंतर मिळाली. पूर्वी फक्त टिळक जयंती किंवा गांधी जयंती असली की आपण हे पाठ करायचो आणि म्हणायचो. तर हे जे मनात आनंद वाटतोय ना, वर्ग बंधू भगिनी, तो अवर्णीय आहे. मित्र, या हायस्कूलचा कानाकोपरा आपण जातो. बारीक सारीक गोष्टी इथं आल्यानंतर आपल्या आठवणीत येतात. इथल्या सरांनी जी आपल्या आयुष्याला एक दिशा दिली, एक प्रभाव टाकला, त्यांचं व्यक्तिमत्व आपण ज्या इथून हायस्कूलमधून गेलो इथे मध्ये आपल्या सरांची आठवण येते. विजी पाटील सरांनी ते छोटे छोटे केलेले विनोद आपण आठवतो आणि मध्येच हसतो वगैरे. हा एक हायस्कूल आपल्या आयुष्याचा एक भाग बनून राहिला आहे. सरस्वतीला वंदन करून, गुरुवर्यांना वंदन करून आणि आमच्या सर्व बालमित्रांना, वर्गमित्रांना सर्वांना अभिवादन देऊन मी 1-2 शब्द सांगणार आहे. मग मी ठरवलं, म्हटलं याच्या घरी एकदा जायचं आणि मी एक असा दिवस निवडला की त्याला सांगितलं मी घरी येतो तुझ्या, मला तुला भेटायचं आहे. आणि मी असंच दुपारच्या नंतर त्याला भेटायला गेलो. तर मी पण त्याला 50 वर्षांनी पाहिलं, त्याने पण मला 50 वर्षांनी पाहिलं. पण आपण भेटतो, अरविंद आणि अशोक भेटतो म्हणजे त्याला आम्हाला जाणीव झाली, हो आपणच मित्र आहोत. मग आमची गळाभेट झाली. त्याने मला घरी नेलं. घरी पण त्याच्या मिसेसने आणि त्याने माझं अगत्याने खूप स्वागत केला, नंबर दिला आणि मग त्याला आम्ही व्हॉट्सअप ग्रुप घेतला. आणि अशा प्रकारे हा ग्रुप नंतर वाढत गेला. आणि नंतर वाढला तरी ते आता आपल्याला स्नेहसंमेलन कसं करावं याची पण मी रूपरेषा आखत होतो. त्याच्यासाठी मी बरेच सल्ले मसलत करत होतो. आपल्याला 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या ओघाने आपली ही जी भेट होईल, ही सुवर्ण महोत्सवी भेट होईल. आणि ती आज आपल्याला सर्वांमध्ये दिसून येते आहे की ही सुवर्ण महोत्सवी भेट आपल्या सर्व बालमित्रांची होते आहे. खूप खूप आनंद होत आहे. या निमित्ताने आपल्याला सर भेटले आहेत, आपले गुरुवर्य भेटले आहेत आणि आपल्याला सर्वांना मला या दिवशी शुभेच्छा द्याव्याशी वाटतात. आणि एक दुसरा संदेश द्यावासा वाटतो की हा जो ग्रुप झालेला आहे तर याच्यामध्ये वृद्धी व्हावी आणि ह्या ग्रुपची अशी भेट कायमस्वरूपी कधी ना कधी होत राहावी. जसं 1 वर्षातून एकदा तरी त्याची भेट व्हावी ही मी इच्छा बाळगतो आणि मी सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुरुवर्य सोमण सर, यांना अभिवादन करून आणि डॉक्टर शिरोडकर यांना अभिवादन करून मी थोड्याशा गप्पा मारण्याचा प्रयत्न करतोय. रिलॅक्सेशन हेल्थचं बघूया होय. तर सोमण सरांनी गेला मध्ये भेटत असतो आणि माधव काढतात याला सुद्धा मी भेटत असतो. याला मी आता म्हटले फक्त याला आपल्या वर्गातला आहे सर म्हणतो. तर तेव्हा मी खूप बुजरा होतो. सोमण सरांना लक्षात येत असेल खूप बुजरा होतो. मला बोलताही येत नव्हतं किंवा फक्त आणि फक्त हे आमची हुशारी होती मला, कारण माधव आणि मी साधारण परीक्षेमध्ये संजीवच्या मागोमाग असायचो. खरं आहे ना माधव? संजीवच्या मागे आपण असतो आणि एक पुन्हा पेट 24 जण आम्ही साधारण शिक्षकांच्या संजीव बरोबर आणि शिक्षकांच्या लक्षात येण्यावर इतपत होतो आम्ही. मी तांबर्डेला राहते आणि तिथल्या फिशरीज हायस्कूलमध्ये माझं 7वीपर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर मुंबईला आणि मग परत मी 9वीला इथे आले. 9वी 10वी तिथेच केली. नंतर 2 वर्ष D.Ed केलं या शाळेत. जेव्हा मी या शाळेमध्ये आलो हायस्कूलला तिथं लहान होतो. म्हणजे माझी हाईटच कमी असल्यामुळे मी वयामान असो पण मी लहानच वाटायचो. तेव्हा माझ्या हातामध्ये मस्ती जास्त असायची. आता आमचे सांगितलं शाळेच्या शिस्तीबाबत, पण मला जाणवतं मी ह्या शिस्तीला सगळं हाताळत बसला होता. 4 तास झाले की आम्ही उडी मारायची याच्यामधून शेट्टीमधून आणि आम्ही बाहेर आमचे मित्र आपला सतीश जेठे
मग त्यांच्याबरोबर त्यांच्या बागेमध्ये आम्ही माडावर चढायचा. मला काय तेव्हा मी लहान होतो, हाईट कमी असल्यामुळे मला चढायला यायचं नाही, पण तो आम्हाला खेळी चाळी पाडून द्यायचा त्याच्या बाजावर, जेटेवाडीमध्ये खेळी पाडून द्यायचा काहीतरी. पण आम्ही बरोबर शाळा सुटल्यावर मुलांच्या मागून घरी जायचो. असं तो ते 4 गोष्टी सांगितलं मी. ताजमहाल बांधून घेतला शहाजहानने आणि बांधला इसाने, बरोबर ना सर? तर ते शब्द बरोबर लक्षात द्यायला नाही दादाचा. कारण दादा पुढे बसायचा उंच आणि आम्ही पाठी, आम्ही फक्त उभ्या करायच्या. मी, भास्कर, श्यामसुंदर आणि तो अन्य, आमचं हेच काम, बाकी काय नाही. आणि एवढंच आमचं लक्ष असायचा, घंटा वाजते कधी आणि घंट. आणि आमचा 8वी पहिला होता 8वी वर्ग. आमचे सर्व ते मांजरेकर आमची हिंमतच नाही व्हायची दांडी मारायची, त्यामुळे आमचे अटेंडन्स 8वी मध्ये एकदम पूर्ण होते. सर आले, आता 2 डायऱ्या असायच्या, डस्टर आणि 2 चॉक आले आणि वरती त्यांच्याबरोबर एक नॅपकिन असायचं, कारण त्याला काम भरपूर यायचा. असे धावत द्यायचे, असे बघायचे. नंतर आमची मान खाली, ती जायपर्यंत आमची मान खाली झाली. गुरुजींना नमस्कार करतो आणि तुम्हा सर्वांना नमस्कार करून मी 1-2 शब्द बोलणार, जास्त नाही. 3 वेळा कोमात जाऊन मी इथे आलो आहे आणि तुम्ही सगळे मला भेटलात, त्याच्याबद्दल पहिलं मी आधी सर्वांना नमस्कार. तसं मी काल पूजा होती तरड्यामध्ये, तर तरड्यामधून मुंबईला आल्यानंतर मी आज हे सगळे भेटतील, गुरुजी भेटतील म्हणून धावत पडत लेट आलो, त्याबद्दल तुमच्याकडे माफी मागतो. आणि सगळे भेटलात त्याचं माझं मन एकदम हलून आलं आहे की एवढी माणसं जुन्या आणि गुरुजी वगैरे ज्यांनी आम्हाला शिकवलं, त्याबद्दल आता मी जास्त बोलू शकत नाही, कारण मला जरा ताण पडली किंवा हे होतं. आणि माझे 2 शब्द संपवून मी